परत ट्रे उचलते हातात. लोक कधी चिडतात, कधी हसतात, कधी दया दाखवतात, पण मी त्यांना दोष देत नाही, कारण सगळ्यांना आपापलं दुःख असतं. माझं हृदय चिरून गेलं एका 15 वर्षाच्या मुलीचे इतके प्रगल्भ शब्द. मी राधाकडे पाहतच राहिले. तिच्या डोळ्यात एक प्रकारचं निस्सीम सामर्थ्य होतं, जणू ती कितीतरी वादळं पार करून आली होती. मी हळूच विचारलं, तुला भीती वाटत नाही का ग, इतक्या लांब एकटीने ट्रेनमध्ये फिरताना? ती हसली, थोडं थकल्यासारखं, पण तरीही गोड हसू. वाटायचं आधी, पण आता सवय झाली. आणि खरं सांगायचं का, जेव्हा भीती वाटते तेव्हा डोळे बंद करून बाबांची आठवण करते. ते असते ना, मला असं वाटतं कधीतरी कोणीतरी मागे उभं आहे माझ्या सावलीसारखं, असं वाटतं. मी काही बोलू शकले नाही. तिचा तो विश्वास, तिचं एकटेपणातही कोणीतरी सोबत असण्याचं भासणं, तो मला हळूहळू झपाटून टाकत होता. आईचं बरं नाहीये अजिबात, ती पुढे म्हणाली. टीबी झालाय, पण सरकारी दवाखान्यात फार काही होत नाही. औषधं घेतली नाही तर तब्येत अजून बिघडते. बऱ्याचदा जे पैसे कमवते ते तिच्या इंजेक्शनसाठी जातात. मग घरी आम्ही कधी पाणी आणि भाकरी, तर कधी फक्त झोपच घेतो. मी तिचा हात हलकासा धरला, पातळसा थरथरता. कधीतरी रडावंसं वाटतं का ग, मी विचारलं. हो, पण मी स्वतःला रडू देत नाही, कारण मला वाटतं की मी रडले तर आईचं काय होईल, भाऊंचं काय होईल, त्यांच्यासाठीच तर मी लढते ना. हे बोलताना ती डोळे मिटून थोडा वेळ गप्प बसली आणि नंतर तिच्या आवाजात एक नाजूक आशेचा सूर उमटला. पण मला एक स्वप्न आहे, खूप छोटंसं, पण माझ्यासाठी खूप मोठं. मला एक छोटी दुकान थाटायची, आपल्या दागिन्यांची, कपड्यांची, आणि त्याच दुकानाच्या मागे एक छोटी खोली, जिथे आई आरामात झोपे, भाऊ खेळतील आणि मी थोडी निवांत श्वास घेईल. मी ती गोष्ट ऐकत होते आणि माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. या मुलीच्या शब्दांमध्ये जणू देवाची प्रार्थना होती, अशी प्रार्थना जिला उत्तर मिळालंच पाहिजे असं वाटत होतं. माझ्यासारख्या मुलींचं